आपल्या कष्टाचा पैसा ठगांपासून सुरक्षित राहावा म्हणून लोक बँकेवर विश्वास ठेवतात। त्यांना बँकेवर पूर्ण विश्वास असतो, पण कोल्हापुरातल्या एका सहकारी बँकेनं ग्राहकाचा विश्वासघात केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या कथानकाला देखील मागं टाकेल असा महाघोटाळा या बँकेनं केल्याचं समोर आल्यानंतर ग्राहक देखील हादरून गेलेत। रोज 200 रुपयांसाठी घाम गाळणाऱ्या एका गरिबानं 4 लाखांचं कर्ज काढलं होतं। त्यातले 2 लाख रुपये त्यानं फेडले होते। उरलेल्या 2 लाखांसाठी बँक सातत्यानं तगादा लावत होती, पण जेव्हा या ग्राहकानं आपल्या खात्याची अपडेट तपासली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याच्या नावावर बँकेच्या प्रशासनानं चक्क 1,20,00,000 रुपयांचं कर्ज मंजूर केल्याचं समोर आलं। कोल्हापुरातील महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासनानं टाकलेल्या याच दरोड्याचा हा विशेष रिपोर्ट। तुम्ही ज्या आमच्या कागदावर तुम्ही कर्ज काढताय आणि ते तुमची वसुली आल्यानंतर त्याला तुम्ही धमकी देताय तुम्ही याच्या नावानं सगळं केलं कारभार तुम्ही आणि ह्यालाच धमकी। महालक्ष्मी सहकारी बँक ही कोल्हापुरातील सहकार क्षेत्रातील नावाजलेली बँक। याच बँकेच्या एका ग्राहकाच्या खात्याचा वापर करून प्रशासनानं तब्बल 1,20,00,000 रुपयांचा गंडा बँकेला घातल्याचं उघडकीस आलंय। 4 वर्षांपूर्वी बँकेच्या प्रशासनानं या ग्राहकाला अंधारात ठेवून त्याच्याच नावावर परस्पर कर्ज मंजूर करून घेतलं आणि ती भरभक्कम रक्कम परस्पर वापरली असा आरोप केला जातोय। काय नाही, माझं ते लोनचं प्रकरण मी सिव्हिलला बघितल्यानंतर ते दिसायला लागलं, मग जाऊन विचारलं नाही की हे कर्ज कसलं काय, तर ते म्हटले ते ठेवीवरचं कर्ज आहे, ते काय आपलं हे तुमचं काय संबंध नाही, ते कर्ज नील झालेलं आहे। नील झालं तर माझं सिव्हिलला माझ्या दिसतंय कसं, आणि एवढी मोठी रक्कम माझ्या रंगावर कर्ज झालं कसं ते मी त्यांना विचारलं। तर ते आम्ही 23 तारखेला त्यांना अर्ज दिला की बाबा आम्हाला त्याचा तपशील झाला, तर त्यांनी काय दिलं नाही, आजपर्यंत त्यांनी दिलं नाही। त्यामुळे आम्ही या बँकेत आता त्यांच्या मेन अधिकाऱ्यापूर्वीचं हे कर्ज आहे, तुम्हाला कधी कळलं? हे 2021-23 असं या दरम्यानचं आहे। 24चं लास्ट कर्ज दिसतं। तुम्हाला समजलं कधी? हे आत्ता समजलं मला या महिनाभरात। त्यानंतर तुमचा मॅनेजरने तुम्हाला काय सांगितलं? हे जे काय कागदपत्र असलं ते दाखवा म्हणून सांगितलं। आम्ही विशाल डॉक्टरने आम्ही सगळी जाऊन तिथं चौकशी केली, तर तिने आम्ही अर्ज दिला, तर त्या अर्जाला तिने अजून काही उत्तर दिलं नाही। ते आता त्यांच्या मेन अधिकाऱ्यांना भेटायला आलो, ते आता ते म्हटले 14 तारखेपर्यंत आपण मग तपशील देतो एवढं सांगितलं। बाकी काय मग नाही काही नाही, तिचीच मागणी बँकेला काय कागद दिली नाही, माझी गाडीचं जे कर्ज आहे तिचेच कागदपत्र, तर त्या कागदपत्राचा गैरवापर झाला असला तर ते आम्हाला बघायचं। मजुरी करून दिवसाला केवळ 200 रुपये कमावणाऱ्या माणसाच्या नावावर थेट 1.25 कोटींचं कर्ज कसं काय संमत करण्यात आलं असा एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। या धक्कादायक प्रकाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष विशाल देवकुळे बँकेत गेले होते। त्यांनी थेट बँकेचे मुख्य अधिकारी तथा अध्यक्ष केदार हसबनीस आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मात्र एवढ्या मोठ्या घोटाळ्यावर उत्तर देण्याऐवजी बँक प्रशासनानं न्यायालयात खटला सुरू आहे असं मोघम उत्तर देऊन पळवाट काढण्याचा प्रयत्न केला। इतकंच नव्हे तर जाब विचारायला गेलेल्या ग्राहकाला बँकेच्या मॅनेजरनं थेट त्याच्या बापावरून शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय। माझे मित्र विशाल जाधव त्यांचं गोकुळ शिरगाव शाखेमध्ये महालक्ष्मी बँकेच्या खातं आहे, तिथं त्यांनी 4 लाखाचं वाहन कर्ज घेतलं आणि ते वाहन कर्ज घेतल्यानंतर 2-3 वर्ष ते फेडत होते। त्यातले 2 लाख रुपये त्यांनी फेडले। त्यातले 2 लाख रुपये राहिल्यावर बँकेचा तगादा चालू झाला की बाबा हे पैसे राहिलेले फेडायला पाहिजे। मग हा जरासं हताश झाला आणि त्याला असं वाटलं की बाबा हे बँकेला आपण क्लिअर केलं पाहिजे, त्याकरता त्यानं फायनान्स कंपनीचं कर्ज काढू आणि ते आपण फेडून टाकू, महालक्ष्मी बँकेचं आपण फेडून टाकू अशा पद्धतीचं त्याने एका फायनान्स कंपनीत गेला असता त्याला ते सिबिल काढले। सिबिल काढल्यावर त्याच्या नावानं 1,10,00,000चं कर्ज त्याला दिसलं। मग ते 1,10,00,000 कर्ज माझ्या नावानं आलंच कसं म्हणून ते विचारण्याकरता बँकेत गेल्यावर तिथल्या बँकेतल्या आत्ताच्या मॅनेजरनी सांगितलं की बाबा तो जुना मॅनेजर होता, त्यांनी ते कर्ज काढलं होतं आणि आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे। जर माझं असं म्हणणं आहे
की अशा पद्धतीची जर कर्ज ज्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या नावानं कर्ज आहे आणि त्या व्यक्तीला उद्या घातपात काय झाला असतं, तो मेला असता, काय झालं असतं, मॅनेजर तो दगावला असता, तर ह्याच्या कुटुंबावर, ह्याच्या घरावर बँक आली असती, ह्याच्या घराला कुलूप, ह्याची बायका पूर्व रस्त्यावर आली असती. तर माझं असं म्हणणं आहे, महालक्ष्मी बँकेनं जे कोण डायरेक्टर होते, कर्ज काही एकटा माणूस देत नाही. मी आता भेटलो असता तर त्यांनी मला, यांचे CEO जे होते त्यांनी मला सांगितलं की ते कर्ज ठेवीचं कर्ज आहे. ज्या माणसाचं 2 लाख थकीत आहे त्याच्या 50 लाखाच्या ठेवी असतीलच कशा? आमचा हा प्रश्न त्यांना होता आणि आम्ही आता त्यांच्याकडे 1,10,00,000 कशा पद्धतीने याच्या नावानं कर्ज केलं त्याची तपशिलासहित माहिती द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. ती माहिती मागितल्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला आमची डायरेक्टर बॉडीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला तपशिलासहित माहिती देतो. त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते आम्ही कायदेशीर करणार आहे. महालक्ष्मी बँकेचे CEO तथा अध्यक्ष केदार हसबनीस यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिले. संबंधितांवर कारवाई सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे असं सांगत त्यांनी सारवासारव केली. सर्वप्रथम हे प्रकरण जे आहे हे 4 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. आमच्या त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरनं त्या शाखेमध्ये त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ही काही प्रकरणं केली होती. त्या संदर्भातली बाब आम्ही त्याच वेळेला न्यायप्रविष्ट केलेली आहे. त्याच्यावरती चौकशी सुरू आहे, पोलिसात कंप्लेंट झालेली आहे. रिझर्व्ह बँकेलाही जी काय कळवायला लागते ते योग्य वेळेला आम्ही कळवलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले सगळे पैसे आमचे वसूल झालेले आहेत आणि आमची ह्या प्रकरणाची जी चौकशी आहे ही अजून सुरू आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतर त्याच्यातून जे काही निष्पन्न गोष्टी होणार आहेत त्याच्यावरती आम्ही परत पुढेही ॲक्शन घेणार आहे. बँकेला आज कुठलाही या प्रकरणामुळे धोका नाही. आमची बँक अतिशय सक्षम पायावरती उभी आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. सगळ्यात जास्ती डिव्हिडंड देणारी आपली कोल्हापुरातली किंबहुना महाराष्ट्रातली आपली ही एकमेव बँक आहे. त्यामुळे सभासद व ठेवीदार या सर्वांनीही या कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही चिंता बाळगू नये. बँक अतिशय सुस्थितीत आहे, सर्व पैसे वसूल झालेले आहेत आणि ज्या मॅनेजरने या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती आमची ऑलरेडी ॲक्शन झालेली आहे, पोलीस कंप्लेंट झालेली आहे. त्यामुळं 4 वर्षाच्या प्रकरणाचा आज अचानक हा विषय समोर आलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण ह्या पद्धतीनं त्याचं माहिती सगळी जी काय आहे ती आम्ही पण मीडियाला परत देऊ. संबंधित व्यक्तीनं 1,10,00,000 रुपये कर्ज उचलल्याचं म्हटलंय. नेमकं कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे केलं गेलं होतं या संदर्भात काय माहिती बँकेकडे आहे? ह्या संदर्भातली कागदपत्र बऱ्याच न्यायालयीन बाबतीत सादर केलेली आहेत. त्यामुळे तिथून ती कागदपत्र घेऊन त्या संदर्भात त्यानंतर योग्य तो विषय सांगण्यात येईल. संबंधित मॅनेजरने याची कल्पना बॉडीला दिली होती का? वरिष्ठ मॅनेजरनी कल्पना कधीही दिलेली नव्हती. आम्हाला ज्यावेळेला ही गोष्ट निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही लगेच त्याच्यावरती ॲक्शन करून पैशाची रिकव्हरी ही सुद्धा केलेली आहे. बँकेनं कितीही स्पष्टीकरण दिलं तरी काही जळजळीत आणि गंभीर प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. प्रश्न क्रमांक 1, बँक एखाद्या खातेदाराला अंधारात ठेवून परस्पर कोट्यवधी रुपयांचं कर्ज कसं काय मंजूर करू शकते? प्रश्न क्रमांक 2, बँक खात्याचा असा परस्पर वापर नेमका कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? प्रश्न क्रमांक 3, यामध्ये बँकेचे संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी सामील आहेत का? प्रश्न क्रमांक 4, खातेदाराच्या नावावर पैसे उचलून सर्वजण वाटून खात्यात अशी एखादी स्ट्रॅटर्जी इथं सुरू आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार फक्त एका खातेदारापुरता मर्यादित आहे की आणखी कित्येक गरिबांच्या खात्यावर असा डल्ला मारण्यात आलाय असा संशय आता अधिक बळावला आहे. याच कारणानं महालक्ष्मी बँकेत खातं असलेल्या प्रत्येक नागरिकानं तातडीनं आपलं बँक खातं आणि त्याचा इतिहास तपासणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही शांत राहिलात तर तुमची आयुष्यभराची पुंजी तर गायब होईलच, तसंच उद्या तुमच्या डोक्यावर कोट्यवधींच्या कर्जाची पाठी देखील टांगलेली असू शकते. महाराष्ट्र आणि गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.